या 3 चुका केल्यामुळे अनेक डायबिटीज पेशंट्समध्ये शुगर कंट्रोल करणं फार अवघड होऊन जातं आणि कित्येक पेशंट्सला इन्सुलिन देखील सुरू करण्याची गरज पडते. आणि तिसरी चूक तर जवळपास प्रत्येक डायबिटीजचा पेशंट करत असतो. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली चूक आहे शुगर नियमित न चेक करत राहणं. आता कित्येक लोकांना वाटतं मला काही लक्षणं दिसत नाही आहेत तर माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे. पण डायबिटीजमध्ये असं नसतं. तुमची फास्टिंग किती आहे, तुमची पी जेवणानंतरची किती आहे, तुमची HbA1c किती आहे, हे जर व्यवस्थित चेक केलं तरच आपल्याला कळतं की शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही. आणि जर कंट्रोलमध्ये नसेल तर वेळेवर औषधी बदलून किंवा लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस घडवून आपल्याला शुगर नियंत्रणात आणता येते. दुसरी चूक आहे औषधं स्वतःहून बंद करण्याची. आता कधी एखाद्या दिवशी शुगर 100 आली म्हणजे डायबिटीज गेला असं असतं नाही. कधी शुगर नॉर्मल दिसण्यामागे डाएट, औषधी, लाईफस्टाईल या सर्वांचा परिणाम होऊ शकतो. म्हणून औषधं कमी करायची असेल, बदलायची असतील किंवा बंद करायची असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायची. किंवा मग जर स्वतःहून जर बंद केली तर कित्येक वेळेस शुगर अचानक अनकंट्रोल्ड होते आणि ते इतकी वाढते की मग शेवटी इन्सुलिनची गरज पडते. आणि तिसरी चूक म्हणजे फक्त गोळ्यांनी माझी शुगर नीट होईल असं समजून घेणे. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी फक्त औषधे नाही तर योग्य डाएट, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस, प्रॉपर झोप, स्ट्रेस कमी घेणे, रेग्युलर एक्झरसाइज या सर्व गोष्टी एकत्रितपणे तितक्याच महत्त्वाच्या असतात. तुम्ही औषध घेत असाल पण रेग्युलर डाएट तुमचा खराब असेल, एक्झरसाइज कमी असेल, झोप व्यवस्थित घेत नसाल, स्ट्रेस असेल तर अशा वेळी शुगर कंट्रोल करणं फार कठीण होऊन जातं. म्हणून डायबिटीज कंट्रोल करणं हे फक्त गोळ्यांवर नाही तर पूर्ण लाईफस्टाईलवरती अवलंबून असतं. जर या 3 चुकांपैकी तुम्ही जर कोणती चूक करत असाल तर ती आजच बंद करा. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की मी 1 तासाचा लाईव्ह डायबिटीज वेबिनार घेण्याचा विचार करतोय. तर त्यामध्ये तुम्हाला डाएट असेल, लाईफस्टाईल असेल किंवा कुठले जर दुसरे नॅचरल पद्धती असतील ज्याने आपली शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकते त्या सर्व मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि या 1 तासाच्या वेबिनार मागचा माझा उद्देश हा असणार आहे की वेबिनार संपल्यानंतर तुम्हाला तुमची शुगर कशी कंट्रोल करायची आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती झालेली पाहिजे. जर असा काही वेबिनार मी घेणार असेल तर तुम्हाला तो जॉईन करायला आवडेल का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर या वेबिनार संदर्भात तुम्हाला काही सजेशन्स असतील, काही प्रश्न असतील, काही सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. किंवा तुमच्या स्क्रीनवर हा जो माझा नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करूनही मला सांगू शकता. तोपर्यंत निरोगी राहा, काळजी घ्या. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.